तुमच्यासोबत पण असं होतं का, ज्या दिवशी आपण बाळासाठी अगदी आवडीने काहीतरी बनवतो त्या दिवशी बाळ 2 घासही खात नाही आणि तरीही आपल्याला एवढं वाईट वाटत नाही. पण ज्या दिवशी आपल्याला काम असतं, गडबड असते, बाहेर जायचं असतं, तेव्हा आपण बाळासाठी काहीतरी वेगळं बनवू शकत नाही. त्या दिवशी मात्र मनात एक वेगळाच गिल्ट येतो. गौर आता 10 महिन्यांचा आहे आणि तो वरचं खायला लागल्यापासून माझं रोजचं एक काम म्हणजे त्याच्यासाठी काहीतरी हेल्दी नवीन बनवायचं. कधी त्याला आवडणारा पदार्थ, कधी नवीन रेसिपी अगदी प्रेमाने बनवते. पण समोर ठेवल्यावर साहेब 2 घास खातील आणि मग बस त्या दिवशी मला वाईट वाटतं नक्कीच. अरे एवढ्या प्रेमाने बनवलं आणि याने खाल्लंच नाही. पण तेवढं गिल्ट येत नाही. पण एखाद्या दिवशी माझं काम असेल, घाई असेल किंवा आम्ही बाहेर गेलो असो, तेव्हा त्याच्यासाठी काहीतरी बनवता आलं नाही, तेव्हा मात्र मनात एकच विचार सुरू होतो, आज मी माझ्या बाळाला काही खाऊ दिलाच नाही, आज त्याच्यासाठी काही बनवलंच नाही. त्याच्या त्या गिल्टमुळे मला जेवण जात नाही. मला माहीत असतं की एखाद्या काही कारणास्तव बनवलं नाही म्हणून बाळाचं काही बिघडणार नाही. पण आईचं म्हणणं त्याला लॉजिक कुठे समजतं. तुमच्यासोबत पण असं होतं का? मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. कारण मला वाटतं आपण सगळ्या मॉम्स या बाबतीत एकसारख्याच आहोत. असो. आणि सध्याची सिच्युएशन म्हणजे गौर झोपला की घरातला पसारा आवरायचा आणि तो उठला की परत जायचे ते वैसे. तर चलो, आजपुरते एवढेच. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत बाय.